नमस्कार श्रोतेहो, FM बँड 89.6 मेगाहर्ट्झवरून नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ दारव्हा, कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे यवतमाळ 2 द्वारा संचलित आणि आत्मा यवतमाळ यांच्या सहयोगाने रेडिओ नवसंजीवनीचे कार्यक्रम आपण ऐकत असता. आज आम्ही आपल्याला घेऊन जात आहोत यवतमाळ जिल्हा कृषी महोत्सव जिल्हास्तरीय समृद्धी सरस प्रदर्शनी 2026 बघण्यासाठी. या जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन दिनांक 27 ते 31 मार्च 2026 दरम्यान कृषी विज्ञान केंद्र प्रक्षेत्र वाघापूर यवतमाळ या ठिकाणी करण्यात आलं आहे. या ठिकाणी शासकीय योजनांची माहिती देणारी दालनं आहेत, कृषी संलग्न कंपन्यांचा समावेश आहे, धान्य महोत्सव आणि शेतमाल विक्री आहे, शेतकरी सन्मान समारंभ, परिसंवाद आणि विविध विषयांवर चर्चा देखील इथे होत आहेत. सेंद्रिय शेतीमालाची विक्री देखील या ठिकाणी आहे. महिलांसाठी विविध खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ पैठणीचा, संगीत खुर्ची यांसारख्या कार्यक्रमांचं आयोजन देखील आहे. जिल्हाभरातील विविध महिला बचत गटांची दालनं देखील आहेत आणि फूड स्टॉल देखील आहे. या कार्यक्रमाचे आयोजक आहेत प्रकल्प संचालक आत्मा तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, महिला आर्थिक विकास महामंडळ म्हणजेच माविम, उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि पशुसंवर्धन विभाग यवतमाळ. चला आता आपण काही स्टॉल्सला भेटी देऊयात आणि जाणून घेऊयात त्यांच्या उत्पादनांविषयी आणि सेवांविषयी. नमस्कार, मी व्यंकट हिरा मंडळांगे, मुक्काम अंदरवाडी पोस्ट पाटणबोरी, तालुका राळापूर, जिल्हा यवतमाळ. आमच्या इथे मध उत्पादन व मध विक्री, आम्ही मधपेट्या, मधमाशा पालन करून आम्ही मध संकलन करून आम्ही बाजारपेठमध्ये विक्री करतो. आणि हा प्रकल्प 1 वर्ष झाला चालू होऊन. SDO सर, माननीय गाडे सर, सुहास गाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या गावात प्रथम बैठक घेण्यात आली. त्या बैठकीमध्ये आम्हाला मध पारंपरिक आणि शास्त्रीय पद्धतीने कसं मध गोळा करायचं याबद्दल आम्हाला सविस्तर चर्चा केली. चर्चामध्ये त्यांनी आम्हाला मध संकलन म्हणजे शास्त्रीय पद्धतीने कसं मध संकलन करायचं ते आम्हाला शिकवणार, ट्रेनिंग देणार, ह्या माध्यमातून आम्हाला ट्रेनिंग दिले. आणि आज आम्ही 1 वर्ष झाले मध संकलन करत आहोत. आणि आमचे मधपेट्या पण शेतात आणि काही बाहेर गावी जिथं म्हणजे ज्यांना कास्त शेतकऱ्यांना आवश्यक असते का आमच्याकडे पेट्या परत करासाठी तुम्ही पेट्या भाड्याने देता का, आम्ही भाड्याने पण देत असतो. तर असे एकाच ठिकाणी आम्ही मधपेट्या ठेवले नाही, आम्ही अलग अलग पद्धतीने ठेवून आहोत. नमस्कार, मी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जा जिल्हा कार्यालय यवतमाळ इथून दत्ता सुरोशी बोलत आहे. आमची कुसुम योजना होती, आता ती थोडी स्थगित करण्यात आलेली आहे. आता नवीन योजना जे चालू होणार आहे ते पुढच्या महिन्यात होईल चालू. तर आमचे 3 HP, 5 HP, 7.5 HP असे 3 प्रकारचे पंप आहे, म्हणजे वेगवेगळ्या कंपनीचे. सोलर कोणती, ओसवाल, CRI, जेन अशा प्रकारच्या कंपन्या आहेत. आणि आपण ते कंपनीचा म्हणजे सोलर पंपाचा लाभ घेऊ शकतो की बा आपल्या शेतात लाईन कनेक्शन नसलं पाहिजे आणि विहीर किंवा बोरवेल पाहिजे. आणि जर नाला वगैरे असेल तर त्याचा पाणी परवाना लागेल. आणि 7/12 नाही का सेपरेट असलं पाहिजे. सामायिक जर असेल तर त्याच्यासाठी आपल्याला हे लागेल, स्टॅम्प पेपर, बॉन्ड, हे संमतीपत्र लागेल 7/12 जर सामायिक क्षेत्रामध्ये असला तर. आणि ते 5 HP साठी, 3 HP साठी आणि 7.5 HP साठी अशा 3 प्रकारचे पंप आहेत. 3 HP साठी 10% रक्कम आहे, ओपनवाल्यासाठी 10% रक्कम भरावी लागते. आणि SC ST वाल्यासाठी 5% रक्कम. तर 10% ओपनवाल्यासाठी 10% रक्कम 3 HP साठी 19,300 काहीतरी समथिंग भरावं लागते. आणि 5 HP साठी 32,075 आणि 7.5 HP असे 3 प्रकारचे पंप आहेत. 7/12, आधार कार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट साईज फोटो, बस इतके डॉक्युमेंट लागतात. महाऊर्जा जिल्हा कार्यालय यवतमाळ, धामणगाव रोड, कोर्टाच्या गेटच्या समोर, प्रजापती एंटरप्राइजेसच्या बाजूला. ते 2 ते 3 महिन्याची प्रोसेस राहते. नमस्कार, माझे नाव नयन ठाकरे, मी कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ येथे कार्यरत आहे. हा आपला कृषी विज्ञान केंद्राचा स्टॉल आहे. यामध्ये आपण एक गुलाबी बोंडअळीची रोकथाम करण्यासाठी नवीन पद्धत वापरली आहे, ज्यामध्ये आपण हे PB नॉट हे तंत्रज्ञान वापरतो, ज्यामध्ये आपण प्रभावीपणे गुलाबी बोंडअळीचं व्यवस्थापन करू शकतो. त्यानंतर आपण हे अतिसघन लागवड पद्धत शेतकऱ्यांना सांगितलेली आहे, ज्यामध्ये हलकी जमीन असेल त्यामध्ये 3 बाय अर्ध्या फुटाचं अंतर ठेवून त्यात आपण झाडांची लागवड करतो. आणि मध्यम भारी जमिनीमध्ये 3 बाय 1 फुटाचं अंतर ठेवून आपण झाडांची लागवड करतो, ज्यामध्ये आपण सरळ वाढणारे, कमी उंचीचे आणि मोठी बोंड असलेले झाडांचा आपण वाणांचा वापर करतो.
तर त्यामुळे आपलं कमी दिवसात उत्पादन मिळून आपल्याला नंतर रब्बीमध्ये दुसरं पीक घेण्यासाठी आपल्याला मदत होते व खर्च कमी होतो आपला. त्यानंतर आपण सरीवरंबा पद्धत जे आपण समजा सोयाबीन लागवडीसाठी वापरतो त्याबद्दल आपण माहिती दिलेली आहे. बेड पद्धत आणि रुंद सरीवरंबा पद्धत याची माहिती यामध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर हे आपलं पोषण बाग आहे, ज्यामध्ये आपण आपल्या घराच्या परिसरामध्ये आपले एकदम आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपण घरच्या घरी विषमुक्त भाजीपाल्याची लागवड करू शकतो, त्याबद्दल आपण माहिती दिलेली आहे. आणि हे नैसर्गिक शेती ज्यामध्ये आपली गव्हर्नमेंट भारतीय सरकार आपली नैसर्गिक शेतीला प्रमोट करत आहे, त्याबद्दल आपण त्यामध्ये माहिती दिलेली आहे. आणि हा ॲझोला आहे, हा आपण जनावरांच्या चाऱ्यासाठी वापर करतो याचा, आणि आपण ते आपल्या विक्रीसाठी उपलब्ध आहे कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ येथे. त्यानंतर हा आपला ड्रोन आहे. हे नवीन तंत्रज्ञान आहे जे शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचं ठरणार आहे, ज्यामुळे फवारणी करताना कोणतीही विषबाधा शेतकऱ्यांना होऊ नये आणि त्यांच्या जीविताला कोणतीही हानी होऊ नये यासाठी आपण हे ड्रोन तंत्रज्ञान जे आता नवीन आलेलं आहे शेतकऱ्यांसाठी फवारणीसाठी, त्याबद्दल आपण या शेतकऱ्यांना हे माहिती देतो या तंत्रज्ञानाबद्दल. आणि जेवढे कृषी विज्ञान केंद्राचे उपक्रम आपण राबवतो ते सगळ्यांची माहिती इथे दिलेली आहे. नमस्कार, माझं नाव संकल्प संजय दर्डा. ग्लोबलस टेक्नॉलॉजी म्हणून आपली यवतमाळलाच कंपनी आहे. गुरुटेकच्या नावाने आम्ही पूर्ण प्रोडक्ट्स विकतो. याच्यामध्ये कसं आहे, आमच्याकडे वेगवेगळ्या विविध टाईपच्या पूर्ण झटका मशीन्स आहेत. याच्यामध्ये आमच्याकडे ज्या मशीन आहेत त्या मोठ्या मशीन 5,000 रुपयापासून सुरुवात होते, छोट्या मशीन आपल्याकडे 3,000 रुपयाला पण आहे कमीत कमी रेटमध्ये. त्याच्यानंतर वेगवेगळ्या टाईपच्या मशीन आहे. 4,500 रुपयाला डिस्प्ले सोबत मशीन आहे, मोबाईल चार्जिंगची सुविधा आहे. ही 5,500 रुपयाला जे मशीन आहे त्याच्यामध्ये पूर्ण रिमोट कंट्रोल वगैरे आहेत, म्हणजे रिमोटनी मशीन चालू होते आणि रिमोटनी मशीन बंद पण होते. ठीक आहे. त्यानंतर जे आहेत आमच्याकडे AI पॉवर्ड पण मशीन आहेत, ते पण तुम्हाला दाखवतो. आपल्याकडे झटका दोरी पण मिळते पूर्ण. ही कमीत कमी रेटमध्ये आहे, 220 रुपये किलो मध्ये मिळते. त्याच्यामध्ये एका किलो मध्ये 600 फूट झटका दोरी निघते. एक केमिकल कोटिंग तार आहे आपल्याकडे. हा तार कधी जंग पकडणार नाही, 10 वर्ष जरी झाले तरी हा जंग पकडणार नाही. त्याच्यामुळे लोकांना खूप चांगला आहे, लावायला पण आहे, परत काढून गुंडाळून त्यांना ठेवू शकतात ते. हे जे आहे 2 रुपये मीटरच्या हिशोबाने येतं. जसं तुम्हाला पाहिजे तसे तेवढ्या मीटरचे तुम्हाला बंडल भेटून जाईल. आपल्याकडे 500 मीटर 1000 मीटरचे बंडल मिळतात. बॅटरीमध्ये पण क्वालिटी आहे. 200 रुपयाची 1200 रुपयाची पण बॅटरी आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे 1500 रुपयाची पण बॅटरी आहे, 3,500 ची पण बॅटरी आहे. सगळ्या क्वालिटीच्या विकतो आपण अॅमरॉन कंपनीच्या वगैरे. याच्यामध्ये ड्राय बॅटरी आहे, तुम्हाला पाणी वगैरे टाकायची गरज नाही. डेमो कंपाऊंड आहे, कसं काय मशीन चालते. तर सगळ्यात मेन म्हणजे आपल्याकडे ही मशीन आहे AI पॉवर्ड. याच्यामध्ये जे आहे आपण मोबाईलद्वारे पण मशीन सुरू करू शकतो, बंद करू शकतो. त्याच्यानंतर जर आपली कोणती मशीन जर चोरीला गेली तर लगेच सायरन पण वाजायला सुरुवात होते. त्याच्यानंतर आपल्याला जे आहे कोणी उचललं याला तर सायरन वाजते, मोबाईलवर कॉल येतो, मोबाईलला मेसेज येतो. त्याच्यानंतर किती दूरवर आपलं तार वगैरे जर तुटला असेल ते सुद्धा मोबाईलवरच माहीत पडून जाते की आपल्या शेतामध्ये तार वगैरे तुटला आहे किंवा काही झालं आहे. तर गुरुटेकचं 3 फेज डिजिटल स्टार्टर आहे. याच्यामध्ये जे आहे तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही, मेन ग्रिप वगैरे काही लावायची गरज नाही. 3 डायरेक्ट फेसचे वायर लावायचे, 3 मोटरचे वायर लावायचे. याला डिजिटल डिस्प्ले आहे. पाणी वगैरे संपलं तरी मोटरला बंद करते ऑटोमॅटिक, पाणी आलं की सुरू पण करते. त्याच्यानंतर हाय व्होल्टेज लो व्होल्टेज प्रोटेक्शन आहे, ऑटो स्विच वगैरे कशाचीच गरज नाही. हे फक्त 5,000 रुपयाला पूर्ण सिस्टीम येतं, तुम्हाला वेगळं काही लावायची गरज पडत नाही. तसंच मोबाईल स्टार्टर पण आहेत आपल्याकडे, म्हणजे मोबाईलवरून आपण मोटर सुरू बंद करू शकतो किती पण देऊन. हे 6,000 रुपयाला युनिट पडतं. असे माझ्याकडे भरपूर प्रोडक्ट आहेत शेतीविषयक. शेती आणखी काही ऑटोमेशन जर काही करायचं असेल तर ते पण आपल्याकडे सगळं करून भेटतं मॅन्युअल. नमस्कार, मी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळामध्ये तुमचे स्वागत करतो. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ हे 4 ते 5 डिव्हिजन मध्ये काम करतो. एक आमचं फर्टिलायझर आहे, फर्टिलायझर. दुसरा मी सुग्रास पशुखाद्य, तिसरा ॲग्रीव्हिजन आणि चौथा नोगा म्हणून एक प्रोडक्ट आहे, नागपूर ऑर्गनायझेशन. ते हे 4ही प्रोडक्ट आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो. तसं आमचं यवतमाळ भागात आम्हाला कृषी उद्योग म्हणून 18 दाखवत आहे, ते खूप चांगल्या प्रमाणात आम्ही शेतकऱ्यापर्यंत मुबलक प्रमाणात आम्ही पोहोचवला जातो. तसेच काही आमचे कीटकनाशक, बुरशीनाशक, तणनाशक हे सुद्धा प्रोडक्ट आहेत, ते पण आम्ही पोहोचून देत शेतकऱ्यापर्यंत पोहोचवतो. त्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांची कंप्लेंट राहतं की आमचं दुधाच्या प्रमाणात वाढ होत नाही. त्यांना योग्य दरात आम्ही असं सुग्रास म्हणून एक पशुखाद्य आम्ही इंट्रोड्यूस केलं. त्यामध्ये आम्ही कसं बोकुड मावा, भुथुरा मावा आणि मुरली मावा असे 3 पशुखाद्य आम्ही बनवलं जातो. आणि ॲग्रीव्हिजनचा आमचा असा भाग आहे, ॲग्रीव्हिजनचा आमचा असा आहे की आम्ही जे काही शासनाच्या निगडीत जो व्यवसाय चालतो, शेतकऱ्यांना जे महाडीबीटवर ऑनलाईन फॉर्म भरतात त्यांना आम्ही यंत्र आमच्याकडून पुरवला जातो, योग्य त्या दरात त्यांना मिळत जातो. आणि एक नोगा म्हणून आमचा प्रोडक्ट आहे. आम्ही शेतकऱ्यांकडून संत्र्यांचे प्रोडक्ट असो किंवा टोमॅटो केचप असो हे आम्ही सगळं खरेदी करतो आणि त्याच प्रमाणात आम्ही नोगा म्हणून आम्ही प्रोडक्ट बनवतो आणि ते आम्ही
मार्केटला सप्लाय करू. धन्यवाद. हॅलो, माझं नाव सुहानी प्रदीप कुंभारे. मी मारुतराव वादाफडे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरची स्टुडंट आहे, लास्ट इयर स्टुडंट. मी युयू बॅचची आहे. देन इथे कृषी मेळावा आहे, त्यामुळे आम्ही आमच्या कॉलेजमधून बनवलेले काही प्रोडक्ट आणलेले आहेत. त्यामध्ये हे बीटरूट क्रश आहे, आंब्यापासून बनवलेले लोणचे आहेत, देन गाजरपासून बनवलेले जाम आहेत, आणि ॲग्रोनॉमी डिपार्टमेंटचे इथे वर्मी कंपोस्ट बनवलेले आहेत. आणखी काही प्रोडक्ट आहेत, जसं की आमपन्ना ते आता बनवायचं आहे, मँगो क्रश आहे, मँगो स्क्वॅश आहे, आणि आणखीही काही प्रोडक्ट आहेत ते आम्ही इथे विकायसाठी आणलेले. नमस्कार सर, मी उदय नानास्वामी भी सांगलीमधून बोलतोय सर. हे आमचं प्रथमेश पेस्ट कंट्रोल आहे, मेन ऑफिस आहे ते मुंबई चेंबूरला आहे सर. ते प्रत्येक प्रोडक्ट वेगवेगळं आहे सर. पालीसाठी आहे, झुरळासाठी स्प्रे आहे, मच्छरसाठी स्प्रे आहे, पुन्हा मुंग्यासाठी स्प्रे, सगळं ऑर्गॅनिक आहे सर. जनावरांच्या गोचडीसाठी पण आहे सर. जनावरांच्या गोचड पिसवा तांबा, जनावरांच्या फक्त मानेला पाठीवरती सुक्ताभोवती स्प्रे मारा, गोचड पिसवा तांबा पूर्ण मरून पडणार. चुकून गाभण जनावर जरी चटलेला कुठला साईड पण नाही, का पुन्हा हरबला. पुन्हा हे मच्छरसाठी स्प्रे आहे. मच्छर डास वगैरे असतात ना, चिंटे बारीक बारीक कीटक वगैरे पूर्ण कवरतात. फक्त हवेत नॉर्मल एकदा स्प्रे करायचा, 1 मंथ असं राहणार. नमस्कार. काय बचत गटाचं नाव आणि आपला परिचय? देवकृपा महिला बचत गट आहे, संभाजीनगर पुसद. संभाजीनगर पुसद आहे. काय काय पदार्थ तुम्ही करणार? डिंक, मध आणि सगळे रानातले रानमेवा जे ज्या ऋतूमध्ये जे भेटते ते अवेलेबल असते. किती महिलांचा गट आहे? हा 12 महिलांचा. 12 महिलांचा. महाविम अंतर्गत कशा प्रकारे सपोर्ट करण्यात येतो? आता इथून सुरुवात झाली, आता इथून पुढे बघू त्यांचा अनुभव काय आहे. तिथे काय प्रोडक्ट आहे थोडं दाखवा नाही. काय आहे ना, हे शहद आहे, मध. अच्छा, मध आहे, हनी आहे. ओके. मध आहे. हे गोंद कथिरा आहे, जो पाण्यामध्ये भिजून खातात. गोंद कतिरा, शरीर थंड करण्यात. आणि हा गोंद धावडा आहे, धावड्याचं. हा शक्तिवर्धक लाडू टाकतात ते. हा बिबा आहे, विविध प्रकारे उपयोग आणतात. हे चटणीचं कावीट आहे. बस अजून थोडं असते, हे चिंच वगैरे. आता हे चिंच असते, टेंबरं असते, चारोळी असते. कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ या ठिकाणी हे जे प्रदर्शन सुरू आहे, कशा प्रकारे प्रतिसाद आहे? सध्या तर व्यवस्थित आहे, चांगला मस्त. धन्यवाद. आज थोडंसं रस वाटेल आता. हा मशरूम स्टॉल आहे आणि अतिशय छान पद्धतीने आणि हे सजवलेलं आहे. आपण सरांकडून माहिती घेऊ. सर नमस्कार. नमस्कार सर. काय आपल्या स्टॉलचं वैशिष्ट्य? आपल्या स्टॉलचं वैशिष्ट्य असं आहे सर, आपला जो मशरूम मध्ये पूर्णपणे काम आहे. तर मशरूम मध्ये आज आपल्याला इथे तुम्हाला पूर्ण मशरूमचे प्रोडक्ट बघायला मिळतील. तर मशरूम सूप आहे, लोणचं आहे, शिव आहे, पापड आहे, ड्राय मशरूम आहे, कुकीज आहेत, म्हणजे पूर्णपणे ऑर्गॅनिक आणि पूर्ण हेल्थसाठी बेस्ट आहे, विदाऊट प्रिझर्वेटिव्ह पूर्ण प्रोडक्ट. अजून काय काय? मशरूमचं लोणचं पण आहे, अगदी आपल्या आईच्या हातची चव आहे, त्याच फॉर्म्युल्यापासून आम्ही तयार केलेलं आहे. त्याचबरोबर ड्राय मशरूम पावडर पाकिट पण आहे. त्यानंतर आमच्याकडे मशरूमचं सूप पण आहे, पूर्णपणे होममेड आणि इन्स्टंट यूज करण्यासाठी आहे. त्याचबरोबर मशरूमचं भुजिया शेव पण आहे, एकदम युनिक टेस्ट आहे आणि प्रत्येकाला आवडेल असा पदार्थ आहे. मशरूम हा युनिक पदार्थ आहे. मशरूम मध्ये हाय प्रोटीन कंटेंट आहे, अँटीऑक्सिडंट आहेत, भरपूर बीपी शुगर डायरेटसाठी पण बेस्ट आहे. त्यांना वजन नियंत्रित करायचं असेल किंवा डाएट फॉलो करायचं त्याचं ते खूप उत्तम पर्याय आहे. आणि चांगलं वैशिष्ट्य आहे. आपल्याकडे मशरूमच्या विविध पदार्थाच्या रेसिपी पण आपण ते देतो. जसं पापड आहे, शेव आहे, लोणचं आहे, कुकीज आहे, आपल्याकडे चव टाकण्यासाठी आहे उपलब्ध. त्याचबरोबर मागील बाकी जे आहेत तिथे आपले मशरूमचे व्यंजन पण आहे, जसं मशरूमची भाजी आणि भाकर, मशरूमची व्हेज बिर्याणी अशी आपण पदार्थ तिथे या ठिकाणी तयार केले आहेत. ग्राहकांना समजा घ्यायचा असेल तर कुठे संपर्क करावा लागेल? ग्राहकांना घ्यायचं असेल तर यवतमाळमध्ये पण आपले डिस्ट्रीब्युटर आहेत, त्याचबरोबर पांढरकवड्यामध्ये पण आपले शेतकरी आहे आणि त्यांच्या मार्फत पण आपण प्रोडक्ट घेऊ शकता. धन्यवाद सर. नमस्कार, मी शैलेश इंगोले, सफल सीड्स प्रतिनिधी यवतमाळ. आपल्या सफल सीड्सच्या 2 व्हेरायटी आहेत, बजरंगी आणि सरपंच. दोन्ही व्हेरायटी अर्ली व्हेरायटी सेगमेंट मध्ये आहे. 140 ते 150 दिवसाच्या. बोंडाची साईज मोठी आहे, 6-7 ग्रॅम पर्यंतचं वजन आहे. हलक्या मध्यम जमिनीसाठी सुटेबल आहे. धन्यवाद. आमचा हा सांबार येते सफल सीडचा स्टार 30 नावाचा, 30 दिवसाचा. 30 दिवसामध्ये हार्वेस्टिंग आणि 6-7 दिवसामध्ये बाहेर निघते, म्हणजे तासी लागते. हे वैशिष्ट्य आहे या सांबाराचं. आमचा बिग बॉस व्हेरायटी आहे टरबूज मध्ये, हायब्रिड मध्ये. 70-80 दिवसाचा कालावधी आहे. त्याच्यानंतर आमचा कांदा येते मिल्की व्हाईट,
त्याच्यानंतर भीमा रेड हा कांदा लालवाला, त्याच्यानंतर मिरची येते दबंग, टमाटर मध्ये झकास आणि हा सांबार 4 माझा नंबर आहे 9503 43 44 92. ऑफिसचा नंबर जालन्याची कंपनी आहे. नमस्कार, मी सुनील होले. आम्ही कृषी विज्ञान केंद्रामध्ये आलेले यवतमाळमध्ये. तर हे आम्ही ऍक्च्युली किचन गार्डन सीड्स आहेत ते सप्लाय करतो, मॅन्युफॅक्चरिंग करून सप्लाय वगैरे करतो. याच्यामध्ये 40 प्रकारच्या भाज्या आहेत पहा, 40 प्रकारच्या भाज्या आणि ते कोथिंबीर मेथी वगैरे सगळे टेरेसवरती बाल्कनीमध्ये लावू शकतो आपण, शेतामध्ये लावू शकतो, घरगुती खाण्यापुरते वगैरे ते लावण्यासाठी. आणि किराणा आपल्या दुकानांनी सप्लाय करतो, ऍग्रिकल्चर शॉपने वगैरे आपण. त्यानंतर हे आपण टूल्स मध्ये पण हे करतो, सप्लाय करतो. गार्डन टूल्स आहे ते फांद्या वगैरे कट करण्यासाठी, बारीक बारीक फांद्या वगैरे, बांधावरच्या फांद्या वगैरे कट करण्यासाठी. हे करवत पण आहे पहा, हे झाडावरच्या फांद्या कट करण्यासाठी. याला खालून बांबू वगैरे पण लावता येतो. झाडावरच्या फांद्या कट करायच्या, लहान मोठ्या फांद्या वगैरे कट करण्यासाठी. हे जे अंगठ्या एवढ्या फांद्या आहेत ना, ते फांद्या वगैरे ओढून काढता येतात. हाय कार्बन स्टील आहे हे. आणि एवढं मोठं लाकूड वगैरे पण कट करता येतं याच्यामध्ये. लाकूड वगैरे कट करण्यासाठी, फांद्या कट करण्यासाठी हे 600 रुपयाला येते. हे क्वालिटी चांगली आहे, हाय कार्बन स्टील आहे, प्रीमियम क्वालिटी आहे. आणि ही छोटी जी आहे ती 150 रुपयाला येते, फक्त 150 रुपयाला आहे. याच्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट करून आहे ना, तुम्हाला 550 रुपयापर्यंत मिळून जाईल. हा, त्यानंतर हे बॉटल स्प्रे, हे गाईचे म्हशीचे गुचडं मारायचं, औषध मारायचं, तणनाशक, कपडे इस्त्री करता येतात, झाडांना पाणी मारता येतात. ते असं आहे ना, 20 फुटापर्यंत पाणी दूर जातं पहा, 20 फुटापर्यंत पाणी दूर जाऊन आहे ना, मिस्ट वगैरे येतं. गाई म्हशीचे गुचडं मारायचं, औषध मारायचं, तणनाशक, कपडे इस्त्री करायला ते 50 रुपयाला येतं, फक्त 50 रुपयाला. आणि ह्याच्यामध्येच एक लहान येतं ते 30 रुपयाला येतं. हे झाडांना, रोपांना, बागेला, बांधकामाला पाणी मारायचं, ग्लास, विंडो, मिरर साफ करण्यासाठी स्प्रेअर गन्स येते याच्यामध्ये. त्यानंतर हे कटर आहे पहा आमच्याकडे. कटर खूप छान प्रोडक्ट आहे हे. तुम्हाला आहे ना, द्राक्षे, डाळिंब, संत्रा, मोसंबी, सीताफळ, शेवगा, लिमोने, पेरू वगैरे कट करण्यासाठी एक नंबर काम करतं हे. संत्रा वगैरे छाटणीसाठी, मोसंबी छाटणीसाठी 350 रुपयाला येतं. एकदम छान प्रोडक्ट आहे आणि रियुजेबल आहे. हे लवकर खराब होत नाही. हाय कार्बन स्टीलचं मटेरियल आहे, त्याला धार लावायची वगैरे गरज नाही पडत पहा. एकदम इझिली कट होत असते, इझी कट होत असते. घरगुती वापरण्यासाठी वापरू शकतो आपण, बागेत वगैरे वापरण्यासाठी. शेतकऱ्यांचं खूप छान म्हणजे पसंतीचं प्रोडक्ट आहे हे. एकदम आवडीचं प्रोडक्ट आहे, फक्त 350 रुपयाला आहे. हे आंबा झेलणी पहा आमच्याकडे. हे आंबा काढायला, आंबा कुडी, इथून बांबू लावायचा, आंबा वगैरे कट करण्यासाठी चांगलं आहे. ते 300 रुपयाला येतं फक्त आपल्याकडे. थँक्यू. नमस्कार सर. नमस्कार सर. माझं नाव शिल्पा भगवान दळवे, राहणार सवना, तालुका महागाव. माझं नाव मयुरी संजय डहाके, मी राहणार आमनी बुद्रुक, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ. हा, हे आम्ही उमेद अंतर्गत सर उद्योग करत आहे, उद्योजिका आहे सर. 2 वर्षापासून महिला करत आहेत. हे याची आपल्या केळ्याचे चिप्स बनवणं, हळद घरीच बनवते, चटणी, बोटवे, शेवळ्या, धने पावडर, हे सर्व घरचेच आहेत सर प्रोडक्ट. काय काय तुमचे पदार्थ आमच्याकडे शेवळ्या आहेत, चटणी आहेत, हे बोटे आहेत, हे हळद आहे सर, हे तीळ आहे, हे धना पावडर, मसाले, चकली ज्वारीच्या पिठापासून बनलेली, कच्च्या केळीचे चिप्स केलेले आहेत, कच्च्या केळीचे. आणि हे पापड आहेत सर, मूग पापड. हे गव्हाची कुरोडी आहे सर, चिकाची. आणि हे टाळका ज्वारीचं पीठ. उमेदचं कशा प्रकारे सहकार्य लाभले तुम्हाला? उमेदचं अतिशय छान सहकार्य आहे सर आम्हाला. उमेद सहकार्य आहे म्हणून आज आम्ही इथे आहोत सर. नमस्कार, मी ज्ञानेश्वर भीमरावजी मोडक, पिंपरी मोडक, तालुका कारंजा, जिल्हा वाशिम येथे माझ्या वडिलोपार्जित 55 आर एक शेती आहे. त्या शेतीमध्ये मी 13-14 सन 13-14 मध्ये 55 आरपैकी 45 भाग खंडूचक्का नावाची दुर्मिळ वनस्पती लागवड केलेली आहे. त्यापासून माझा उद्देश हा होता की पूर्ण शेतकऱ्याला हे जे आत्महत्येचे प्रमाण वाढले की नवीन काही चालना मिळावी, या उद्देशानं मी लावलं. माझ्यापाशी 55 आर शेती आहे फक्त. त्यामुळे मी मधात कोणते पीक घेत नाही आणि खंडूचक्का नावाची वनस्पती 15 बाय 15 लावलेली आहे.
त्यापासून हे निर्मिती केलेली आहे. मी खंडूचक्का तेल केलेलं आहे, खंडूचक्का साबण केलेले आहे, खंडूचक्का ऑइल केलेलं आहे, आपलं हे पेन रिलीफ हे पारंपरिक पद्धतीनं तयार केलेलं आहे. पारंपरिक पद्धतीचं ज्ञान आम्ही जोपासना करून ठेवलेलं आहे. त्यामुळे वैज्ञानिक लोकांना शोध लावण्यासाठी याच्यामध्ये काय काय घटक आहे हे शोध लावण्यासाठी सोपं होते. वैज्ञानिक पारंपरिक ज्ञानाचा खजिना आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप आहे. पारंपरिक लोक, आदिवासी लोक, गोंड लोक हे जे आहे जडीबुटीचं ज्ञान आहे, यांना वनस्पतीचं ज्ञान आहे. परंतु ही वनस्पती विविध वनस्पत्या हे कटाई करणं चालू आहे, झाडपोड करणं चालू आहे, कटाई करणं चालू आहे. हे पेन रिलीफ, डायबिटीज अनेक आजारावर आहे ते, त्याच्या काही नाही. नमस्कार, मी सफल सीड बायोटेक लिमिटेड याचा प्रतिनिधी. आमचा स्टॉल यवतमाळ कृषी महोत्सव मध्ये दालन क्रमांक 3 स्टॉल नंबर 69 या ठिकाणी लागलेला असून आमच्या कंपनीच्या बऱ्याचशा व्हेजिटेबल मध्ये बऱ्याचशा व्हेरायटी येते. त्याच पद्धतीने बिग बॉस टोमॅटो, कांद्यामध्ये बऱ्याचशा साऱ्या व्हेरायटी येते. तसेच फील्ड क्रॉप मध्ये सुद्धा आमची कंपनी अग्रेसर आहे. नमस्कार, माझं नाव शशिकांत चांदोरे, मी नियर परसो पण इथला आहे. आपण 2 वर्ष झाले तेल घाणीचा व्यवसाय सुरू केलेला आहे. आपल्या इथे दगडी घाणी आहेत. या व्यवसायासाठी आम्हाला नेर कृषी विभाग तसेच BMF योजना यामार्फत मानधन मिळालेले आहेत आणि पुढेही त्यांचा लाभ आपल्याला प्राप्त होणार आहे. आपल्याकडे शेंगदाणा तेल, जवस तेल, तिळाचं तेल, मोहरीचं तेल या पद्धतीने आरोग्यासाठी आवश्यक असलेले विविध तेल आहेत. मार्केटिंग आणि पॅकेजिंग साठी आम्हाला प्रशिक्षण देण्यात आलेलं होतं या योजनेअंतर्गत. त्यानुसार आम्ही चांगले हाय ग्रेड फूड क्वालिटीची पॅकेजिंग केलेली आहे. तसंच लेबलिंग फूड टेस्टिंग या सर्वांसाठी मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. पत्ता आपला पत्ता आहे शिवाजीनगर, नेर परसोपत. लोकसंचलित साधना केंद्र उमरखेड, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळच्या वैशालीताई आहेत आणि यांचा कृषी प्रदर्शनी यवतमाळमध्ये स्टॉल आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांच्या पदार्थांविषयी आणि कशा प्रकारे काम करतात. ताई नमस्कार. नमस्कार सर. कशा प्रकारे तुम्ही आपल्या साधन केंद्राअंतर्गत काय काय प्रक्रिया करता? आमचं हळद पावडरचं युनिट आहे आणि इथं आम्ही उमरखेड तालुक्यातील जवळपास 250 गट याच्यामध्ये आम्ही इन्व्हॉल्व केलेले आहेत. तर याच्यामध्ये आम्ही सामूहिक शेती करून हळदीचं उत्पादन घेत असतो आणि हे सेंद्रिय खताच्या माध्यमातूनच आम्ही हळदीचं उत्पादन घेतलेलं आहे. याच्यामध्ये हळद लावण्यापासून काढण्यापासून सर्व हे आमच्या बचत गटातील सर्व महिला करतात आणि काढल्यानंतर त्याच्यावर सगळी म्हणजे शिजवणं, त्याच्यानंतर त्याला ढोल करणं, वाळू घालणं, पुन्हा त्याच्यानंतर ते पावडर बनवून घेणं आणि त्याच्यानंतर इथं विक्रीला आणणं, हे इथपर्यंतची कामे आमची सर्व बचत गटातील महिला मिळूनच करतो. किती वर्षापासून आपलं काम सुरू आहे? जवळपास हे आम्ही 2018 पासून करत आहोत. अच्छा, आणि विक्री कुठे कुठे करता? विक्री आम्हाला जिथं जिथं बाजारपेठ उपलब्ध आहे तिथं यवतमाळ, नागपूर, केरळ, मुंबई अशा सर्व ठिकाणी आम्ही हळदीची हे विक्री करत असतो. अच्छा, माविम अंतर्गत? हो, माविमच्या अंतर्गत. धन्यवाद. मंडळी नमस्कार, मी उमेश पोहदरी, राहणारी होती, तालुका राळेगाव, जिल्हा यवतमाळ. माझा मोबाईल नंबर 9767 51 54 10. मंडळी मी SRT शेती करतो. SRT शेती म्हणजे संपूर्ण रिजेनरेटिव्ह टेक्निक. त्याला तुम्ही शून्य मशागत तंत्र किंवा विना नांगरणीची शेती असंही म्हणू शकता. यामध्ये काय करायचं, एकदा शेती नांगरटी करून रोटावेटर मारून बेड तयार करायचे आहे आणि पुढील 15 ते 20 वर्षे किंवा 30 वर्षेपर्यंत आपल्याला तेच बेड ठेवायचे आहे, ज्यामध्ये आपण मधामध्ये कोणतंही कल्टिवेशन न करता डवरण निंदण असं कोणतंही करत नाही. फक्त बेडवर तणनाशकाच्या बुरशीवर आपण शेती करतो आणि जुन्या पिकाचे बुडके हे जमिनीला देतो खाद्य म्हणून, ज्याच्यापासून आपलं जीवाणूचं खाद्य आहे. याच्यामध्ये एक तर कसं आहे, आपली जमिनीची सुपीकता वाढते, जमिनीचा सेंद्रिय कार्बन जे ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो तो आपला वाढतो. जो आता आपल्या विदर्भातला जमिनीचा सेंद्रिय कार्बन जे आहे तो 0.2 ते 0.3 झालेला आहे. जमीन नापीक झालेली आहे. त्या SRT तंत्रामध्ये आपण जमीन सुपीक करतो.
जमिनीचा पोत सुधारतो आणि त्याच्यावर आपण पिकं घेतो. जसे आपले दरवर्षी होणारे खर्च, ट्रॅक्टरचा खर्च हा कायमस्वरूपी थांबलेला आहे. मजुरावर आपली जी अवलंबितता आहे ते 80% कमी होते. दुसरी गोष्ट, तणनाशकाने आपण शेती करतो तर तणनाशकाचा कोणताही विपरीत परिणाम आपल्या जमिनीवर होत नाही. हे मी सिद्ध केलेलं आहे. 5 वर्ष झालेलं आहे. आपल्या तंत्रामध्ये महाराष्ट्रात बरेच शेतकरी आहे. त्यामध्ये आमची जी सगुणा SRT तंत्र आहे ती कोकणातील रायगड जिल्ह्यामधील आहे आणि यामध्ये आपण बरेचसे पिकं घेतो. 59 प्रकारचे पिकं आपण यामध्ये घेतो. माझ्या गावामध्ये शेतीवर मी महिन्यातून 3 रविवार शेतकऱ्यासाठी शेतीशाळा घेत असतो, ज्यामध्ये शेतकऱ्यांना पूर्ण माहिती, बेड कसे करायचे, पिकाचं नियोजन, त्याचं उगवणी, सगळी माहिती आम्ही तिथे देत असतो. आणि यामध्ये आपण फक्त विशेष म्हणजे आमच्या तंत्रामध्ये विकायचं काहीच नाही, शेतकऱ्याचा खर्च कसा कमी होईल त्या दृष्टीने आम्ही काम करतो. त्यातल्या त्यात मी एक शेतकरी असून मी स्वतः इथं स्टॉल लावलेला आहे. इथे आता 200-250 स्टॉल आहे, पण प्रत्येक स्टॉलवर काही ना काही विकण्यासाठी आहे. पण इथे आमच्यापाशी फक्त माझ्या शेतातली माती आणि पारंपरिक माती अशी 2च आहे. हे बघा, ही जी पारंपरिक माती आहे हे आपण दरवर्षी नागरून हिला कडक आणून टाकलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपली सुपीकता बिलकुल ठेवलेली नाही. आणि ही आपली 5 वर्ष नांगरलेली माती आहे, याच्यामध्ये आपली सगळी माती अशी भुसभुशीत झालेली आहे. याच्यामध्ये जीवाणूचं प्रमाण वाढलेलं आहे, गांडुळाचं प्रमाण वाढलेलं आहे, ज्याच्यामुळे आपली जमीन सुपीक होते. आणि विशेष की आपल्या जमिनीतील सुपीक मातीचा एकही कण शेताबाहेर वाहून जात नाही. हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि महत्त्वाचं सगळंच म्हणजे इथे आमच्यापाशी विकायचं काहीच नाही. आम्ही स्वखर्चाने इथे प्रदर्शनात आलो आहे आणि इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचायचं आहे. ज्यांना SRT करायची आहे त्यांनी माझा नंबर पुन्हा मी एकदा सांगत, आमचे SRTचे ग्रुप पण खूप केलेले आहे मी स्वतः, त्याच्यामध्ये तुम्ही मला कॉल करून आपलं नाव त्याच्यामध्ये नोंदवू शकता. माझा नंबर परत एकदा सांगतो, 97 67 51 54 10. राहणार येवती, तालुका राळेगाव, जिल्हा यवतमाळ, माझं गाव आणि माझं नाव उमेश पोहुदोरे. तुम्ही कधीपासून करता हे? मला हे 5 वर्ष झाली. या जूनपासून माझं 6 वर्ष होईल. माझं 28 एकर पूर्ण क्षेत्र SRT खाली आहे. आणि आज महाराष्ट्रातले 30 ते 40 हजार शेतकरी माझ्या संपर्कात असून बऱ्याच शेतकऱ्यांना मी मार्गदर्शन करतो. कोणकोणती पिकं घेता? याच्यामध्ये आपण सोयाबीन, तूर, चना, कपाशी, ज्वारी, हळद, अद्रक, सगळे पिकं जे आहे आपल्या 60 प्रकारचे पिकं याच्यात फळबागासुद्धा आहे. सगळे पिकं हे SRTमध्ये येतात. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा खर्च कमी आणि उत्पन्नाची हमी. आमचं एकच तंत्र आहे की शेती बलवान, पीक पहिलवान आणि शेतकरी धनवान, तन देई धन हा आमचा नारा आहे. नमस्कार. आमचा ग्रुप तसा ट्रेनिंग घेतले, जे ट्रेनिंग मधले आहे सातेरीमध्ये ट्रेनिंग घेतले 25 लोक आणि जे आग्यावर काम करणार ते 35 लोक. आम्ही 1 वर्ष झाला आमचा. उलाढाल 4 लाखात झाला मागच्या 1 वर्षामध्ये. त्याच्यामध्ये फुलेरी माशी आहे, फुलेरीचा आहे मध आणि सातेरी मध आहे. विक्री आम्ही आजपर्यंत आम्ही गावातच केलं, कारण म्हणतात अभयारण्य लागून आहे. जे वाईल्ड लाईफ मध्ये जे टुरिस्ट येतात फिरायला, आम्हाला तिथंच मध सध्या तर पुरून नाही राहिलं. या मधमाशी पालनमध्ये समस्या तर भरपूर आहे. असं नाही का आपण मधमाशा ट्रेनिंग घेतले आणि आपण सक्सेस झाले, असं नाही. आम्हाला पण समस्या आले. जसं उदाहरण एक समस्या म्हटलं तर पहिलं त्यांना सुरक्षित ठेवणं. जसं का त्याच्यामधून मधमाशांना खाणारे खूप काय असे जंतू आहे, कीटक आहे, बेडूक आहे, सरडा आहे, साप आहे. त्यांना जिथं आपण मध ठेवतो तिथं आहे ना येऊन ते मधमाशा खातात. तर त्यांच्यासाठी आपल्याला मधमाशामध्ये इतर प्राणी येऊ नये, सरपटणारे प्राणी याची काळजी घ्यावी लागते. आणि मुंग्या आणि माकुडे हे पण पेटीमध्ये गेले नाही. पण कारण म्हटलं तर जे जर पेट्या मधपेट्यामध्ये गेले तर राणी माशी डिस्टर्ब जर झाली तर ते वसा सोडून जाऊ शकते. याची आम्ही पहिला जबाबदारी घेतो. आणि दुसरी जबाबदारी आहे त्यांना खाद्य त्यांना मुबलक आवश्यक पाहिजे, कारण खाद्य नसेल तर वसात कुठे टिकणार नाही. उदाहरण जर पकडलं तर आपण मानव सुद्धा जगण्यासाठी खाणं आणि राहणं हे 2 मुख्य आवश्यक असे ते घटक आहे. आणि राहण्यासाठी घर पाहिजे तर राहण्यासाठी आम्ही मधपेट्या आहे आणि मधपेट्या आहे त्यांना. आणि खाण्यासाठी म्हणतात फुलराची आवश्यकता आहे. रासायनिक फवारणीचा खूप परिणाम आहे. तर रासायनिक फवारणीमध्ये खूप माशा मेले. आमचे पण चुका झाले, आमचे पण मधमाशा मेले. असं मग आम्ही थोडा बदल करत आहे ना. मग शेतकऱ्यांना म्हणायचं का तुम्ही जर फवारत असाल तर आम्हाला 1 दिवस अगोदर सांगा, जेणेकरून आम्ही आमच्या मधमाशाच्या पेट्या जे आहे आम्ही ते लॉक करून ठेवू, मधमाशा निघणार नाही.
याची काळजी घेऊ असं त्यांना आम्ही प्रत्यक्ष जाऊन भेटून त्यांना हा मार्गदर्शन करतो, विनंती करतो का तुम्ही फवारणीच्या आधी एक दिवस सांगा.